नमस्कार. लोहा तालुक्यातील बेट सांगवी, सोमेश्वर आणि गंगाबेट या भागात दिवसाढवळ्या अवैध रेती उपसा होत. नांदेड जिल्ह्यातील लोहा तहसील अंतर्गत येणाऱ्या बेट सांगव, सोमेश्वर आणि गंगाबेट या भागात फायबर बोटीच्या सहाय्याने दिवसाढवळ्या मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा सुरू करण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडत असून पर्यावरणाचीही मोठ्या प्रमाणात हानी होत असताना पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे स्थानिक तहसील प्रशासन आणि पोलीस या गंभीर प्रकरणाकडे सोयीस्करपणे डोळेझाक करत असल्याचा दिसून येत आहे. ताज्या बातमीनुसार दिनांक 15 सप्टेंबर 2025 रोजी कंधार महसूल विभागाने केलेल्या एका धाडसी कारवाईत बेट सांगवी येथून विनापरवाना वाळूची वाहतूक करणारा एक हायवा ट्रक जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे या भागातील अवैध रेती उपसाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार या भागात अनेक दिवसापासून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरू असून याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही. या भागामध्ये फायबर बोटी आणि इतर आधुनिक साधनांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन केले जात आहे. या कामासाठी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील मजुरांची मोठ्या प्रमाणावरती नेमणूक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. दिवसाढवळ्या आणि उघडपणे हा सर्व प्रकार सुरू असतानाही लोहा तहसीलचे तहसीलदार आणि सोडकेल पोलीस स्टेशनचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. नांदेड जिल्ह्यात अवैध वाळू उपसा हा एक गंभीर प्रश्न बनला असून या विरोधात जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग वेळोवेळी कारवाई करत असल्याचे दिसून येते. मे 2025 मध्ये सोनखेड पोलिसांनी अवैध रेती व्यापारावरती कार्यवाही करून मोठ्या प्रमाणात मुद्देमाल जप्त केला होता. तसेच एप्रिल 2025 मध्येही सोनखेड पोलीस ठाण्याचा हद्दीमध्ये अवैध वाळू वाहतूक करणारे वाहन जप्त करण्यात आले होते. मात्र ही कारवाई केवळ दिखावाच आहे का? या भागात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणातील अवैध उपसा अव्याहतपणे सुरूच असल्याचे चित्र बेट सांगवी, सोमेश्वर आणि गंगाबेट भागातील परिस्थितीवर दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित लक्ष घालून रेती माफियांवरती कठोर कारवाई करावी. केवळ रेती वाहतूक करणाऱ्यावर कारवाई न करता यामागील सूत्रधारांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या यांच्यावरती कारवाई होणे अपेक्षित आहे. प्रशासकीय कारवाई आणि नागरिकांच्या अपेक्षा. या भागात पोलीस आणि महसूल विभागाने नियमितपणे गस्त घालून अवैध येथे उपसा करणाऱ्यावर वचक निर्माण करावी. पर्यावरणीय नुकसानीचा आढावा घेऊन अवैध उपसा करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. या गंभीर प्रकरणाकडे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. प्रदीप मगरेसह अनिशा दोडके, जनतेचा आवाज 24/7 न्यूज, नांदेड.